फलंदाज मैदानात आतमध्ये दाखल झालेली आहे. 5 ओव्हरची ही मॅच असेल. आज मात्र बऱ्याचशाच आपण पाहिले असेल हाय स्कोरिंगच्या मॅच होत आहेत. याच्या अगोदर मॅच आपण पाहिली असेल वाल संघाने 75 धावा केल्या. त्याच्यानंतर आपण दुसरी मॅच पाहिली, त्याच्यामध्ये चांदई संघाच्या विरोधात आयलन कोण संघाने मात्र 81 धावा केल्या. 82 धावसंख्येचा मोठा पाठलाग करत असताना चांदई संघाची मात्र दमछाक झाली. मात्र चांदई संघाच्या खेळाडू आपण सूचना करू का रस्त्यावरून जात असताना आपण सावकाश प्रवास करा, ही सूचना आमच्या कॉम्बॅक्टच्या वतीने असेल. घाई गडबड करू नका. आणि इथे आपण ह्या मॅचमध्ये दोन्ही संघांना शुभेच्छा देऊ. एका बाजूला आपण पाहतो ही 24 इव्हेंट्स बोरले आणि त्यांच्या विरोधात जय हनुमान रिस संघ. शुभम पारिंगे यांनी पुरस्कृत केलेला हा जो संघ आपण पाहतो आहे त्यांनाही शुभेच्छा असतील. आणि याच्यानंतर विनर अशी मॅच असेल. कैरी आणि मला असं व्हाल अशी मॅच लागलेली इथे खेळवली जाईल. आणि त्याच्यानंतर आपण पाहतो आयलन कोण आणि यांच्यामध्ये जिंकल ती मॅच असेल. असा लॉट्स आपण आजच्या दिवसामध्ये पाहतो आहे. आणि अतिशय चांगली स्पर्धा आपण पाहतो. अमर क्रीडा मंडळ खासप आयोजित कैलासवासी सावित्री जनार्दन माळी यांच्या स्मरणार्थ स्वर्गीय शंकरशेठ स्मृती ट्रॉफी 2026च्या या स्पर्धेमध्ये सर्वांचं आपण सहर्ष स्वागत करूया. डीजे मास्टरला सुद्धा आपण खूप साऱ्या शुभेच्छा या ठिकाणी देऊया. राज माळी चांगली डीजेची ऑपरेटिंग त्यांच्या माध्यमातून होते. मात्र इथे रिस संघाची सलामीची जोडी जो मैदानाच्या आतमध्ये गणेश पारंगे आणि त्यांच्या समवेत आलेले आहेत वैभव कोकंबे. दोन्ही संघाचे आपण कर्णधारांना शुभेच्छा इथे देऊया. तर गोलंदाज बोरले संघाचे आलेले आहेत. पहिल्या ओव्हरसाठी दर्शन पाटील. पाहूया आता दर्शन पाटील कसं दर्शन देईल आपल्या ह्या पहिल्या ओव्हर्समध्ये. संदेश पाटील आपण पहिले असेल 24 इव्हेंटचे सर्वा आणि त्यांचा हा संघ 24 इव्हेंट्स नावानं नक्कीच आपण संघ पाहतोय. आणि आता सध्या तर आपण पाहिलं असेल बरीचसे पारितोषिक ह्या बोरले संघाने देखील पटकावलेली आहेत. चांबोला 2 भेटले ना, 3 बाईक चांबोने पटकावलेले आहेत. आणि या वर्षामध्ये 1 आपण 2 आणि मागच्या वर्षामध्ये 2. भाऊ टोंबरे आमचे आंबोलीचे मालक इथे चालक मालक आलेले आहेत. भाऊ टोंबरे त्यांचे तिकडे आपण स्वागत करूया. भाऊ टोंबरे सुद्धा आमचे एक चांगले असे कॉम्पिटेटर आहेत. त्यांच्या पायाला एवढी इजा आहे ना तरीसुद्धा या ठिकाणी म्हणतात ना किडा आहे. ते भाऊ टोंबरे इथे आले, त्यांचंही स्वागत आपण इथे करूया. आता 17 होईल सुरुवात. पहिलं षटक दर्शन पाटील यांचं. पहिला चेंडू गणेश पारंग यांच्यासाठी. मात्र पहिला चेंडू फटका पासला जातो चेंडू हवेमध्ये. आणि पहिला बेरीफा चेंडू होती दर्शन यांना मिळाली मोठी गोल्डन विकेट. दर्शन पाटील ज्यानं विकेट जी प्राप्त केलेली आहे, जे आमचे डीजेचे ऑपरेटर आपण पाहतोय राज माळी यांच्याकडून या चेंडूवरती मात्र एक विकेट प्राप्त केलेली आणि त्यांना त्यांच्या विकेटसाठी 500 रुपयाचं विकेट हॅट्रिक जर घेतली तर त्यांना 500 रुपयाचं कॅश प्राईज दिलं आहे. मात्र एक विकेट इथे प्राप्त केलेली आहे. आणि राजला सुद्धा काल चांगली पारितोषिकं मिळालेली आहे. शुभम पारंगे यांनी सुद्धा त्यांच्या डीजेचे खूप चांगली आपण पाहिलं असेल खातरदारी गेली आणि त्यांना सुद्धा इथे बरीच पारितोषिकं त्यांनी दिली होती. मात्र पाहूया इथे 3 विकेटसाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज लावण्यात आलेलं आहे. आणि रिस संघाकडून पहिला फलंदाज इथे बाद झालेले आहे गणेश पारंगे. नवीन फलंदाज आलेले आहेत आयुष जांभळे. आयुष जांभळे डावकरे फलंदाज आपण पाहतोय. 5 ओव्हरची मॅच आहे. रिस संघाला याचा विचार करावा लागेल आणि एक चांगली धावसंख्या आता इथे तुम्हाला जमवावी लागेल. कारण का आता 2 मॅच जर आपण पाहिले असं एकदम हाय स्कोरिंगचे आपण पाहिलेले आहे आता ह्या मॅचमध्ये. आणि याच चेंडूवरती एक जबरदस्त फटका आपण पाहिला असेल आणि आमच्या कॉमेंट्री बॉक्सला कदाचित ही सलामी आहे. तर तो संगणकामध्ये त्यांना म्हणतो नाही त्या ठिकाणी गुणलेखक मयूर पाटील यांनी सांगितले का 14वा जो फलंदाज इथे ठरलेला आहे
की त्यांनी षटकाराने आपलं खातं उघडलंय. तो फलंदाज आपण बघतो आयुष जांभळे, ज्यांनी षटकाराने आपलं खातं उघडं केले. 14 फलंदाज ठरलेल्या स्पर्धेतला. इथे मात्र वेगवान प्रतिसाद, हा चेंडू पंचांचा मात्र वाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव या चेंडू होती बिले. पहिल्या चेंडू विकेट, त्याच्यानंतर आल्यावर षटकार. थोडासा लाईन लेनचा भरकटे गोलंदाज दर्शन पाटील, त्यांच्यासाठी राज माली जे डीजे ऑपरेटर, त्यांनी विकेट अटॅकसाठी पारितोषिक 500 रुपयाचं लावलं होतं. मात्र ते त्याच्यावरती आक्रमण झालेलं आहे. आता मात्र आपण पहिलं असेल रिस संघाची धावसंख्या दिला पाहिली आहे ते 7 या अंकावरती. एक फलंदाज बाद झाला, एक बाद 7 या धावसंख्येवरती आपण रिस संघाला पाहतोय. आणि इथे मात्र पुन्हा एकदा चांगला फटका आपण पाहतोय. जागा बनवल्या फाईन क्षेत्रामध्ये चेंडू वाटचाल करतोय. चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. चौकार आलेला आहे आयुष यांच्या बॅटमधून. राजवाली सांगता का मी पारितोषिकाला गलती केली की काय, चुकी केली की काय. मात्र तेच दर्शन पाटील मात्र या ठिकाणी थोडंसं मागणं ठरले आहेत. चांगलासा चेंडू स्वतःला साबरला बचावलं या चेंडूवरती. एक सेन्सिबल क्रिकेट आपण पाहतोय आयुष यांच्यामधून पाहिलेलं आहे. एक चौकार, एक षटकार आपण पाहिला, एक वाईट आलेली आहे. आणि त्याच्यानंतर आला डॉट बॉल दर्शन यांचा. आणि संघाची धावसंख्या लागली धावफलकावरती 11. बी 1 बाद 11 आपण पाहतोय. पहिले षटक सुरू आहे. 11 धावा लागले धावफलकावरती. दोन्ही संघाच्या कर्णधारा आपण शुभेच्छा इथे देऊया. आणि इथे मात्र डान्सिंग द राऊंड खेळत असताना एक धाव धावून पूर्ण केली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जाणार नाही. मात्र पहिलीच धाव धोकादायक ठरवू शकली असती. मात्र ते फलंदाज आपल्या कॉपिन क्रीजमध्ये सलामी साठलेले वैभव कोकंबे इथे मात्र या चेंडूवरती दोन्ही फलंदाजामध्ये एक चांगला तालमेल आयुष आणि या वैभव यांच्यामध्ये आपण पाहतोय. आणि एक सिंगल धावच्या बरोबरीने आपण पाहतोय 12 धावा धावफलकावरती. प्रेक्षकांची गर्दी जर आपण मयूर सर पाहिली असेल ना, खूप मोठ्या संख्येने प्रेक्षक वर्ग आहेत. समोरचा जो गेट आहे ना, तिथेच बरेचसेच प्रेक्षक आहेत. आणि शनिवारी मात्र इथं आलोट गर्दी असेल प्रेक्षकांची. आणि क्रिकेटचा कुंभमेळापेक्षा आपण म्हणून महाकुंभमेळा भरल्यावर जाईल. आणि तिथेच कॉम्बॉक्समध्ये सुद्धा त्या ठिकाणी मोठे रथी महारथी आपण पाहिले असेल. इथे फलंदाज मात्र बाद झालेले आहेत वैभव. हास्य सम्राट दर्शनजी पाटील कारवाचे आहे, ते देखील या ठिकाणी कॉम्बॉक्समध्ये असणार आहेत. म्हणजे मोठी धमाल या इथे मैदानावरती असेल. षटक क्रमांक इथं पहिले समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये टोटल धावा आलेले आहेत. 2 फलंदाज बाद झाले, 2 बाद 12 या स्थितीमध्ये आपण ज्या अनुमान इथे रिस संघाला पाहतोय. सातत्यपूर्वक व्यावसायिक दर्जाचा क्रिकेट आपण पाहिलं असं, ग्रामीण क्रिकेट असेल, सगळ्या फॉर्मॅटमध्ये आपण पाहिलं असं खूप चांगला त्यांचा क्रिकेट आपण पाहिलेलं. मग आपण बघतो शंकर पारिंगे एक लेजंड क्रिकेटर आपण बघतो मैदानाच्या आतमध्ये 40+ आता मैदानाच्या आतमध्ये वेल एक्सपिरियन्स असलेला हा खेळाडू. मात्र इथे त्यांना आता सिद्ध करून दाखवावं लागलं, कारण 2 फलंदाज बाद झाले आहेत. गणेश 0 धावसंख्या ते बाद झाले. आयुषने मात्र या ठिकाणी आपण पाहिलं असेल चांगली सुरुवात करून दिली आहे. आणि वैभव या 2 सलामीच्या आघाडीचे फलंदाज स्वस्तात बाद झाले आहेत. जास्त प्रभाव त्यांचा इथे राहिला नाही आहे. या ठिकाणी चेंडूची पाणी मारासाठी या ठिकाणी पंच करतायत.
प्रवीण गरजसुद्धा असले तिथे या गाण्यावरती. मात्र या ठिकाणी आपण पाहिलं असेल पहिलं षटक इथे समाप्त झालं वैभव यांचं. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं असेल चांगली गोलंदाजी इथे करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मात्र इथे 2 फलंदाज बाद केलेले आहेत आणि गोलंदाज आलेले तर सोमनाथ पाटील. पाहू इथं सोमनाथ उंच कोरस आहे गोलंदाज. राहून द विकेट ना, राहून द विकेटने इथं गोलंदाजी करत असताना एज लागलेले. मात्र पुढे त्याचा जे ऑनलाईन ही मॅच पाहतात त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला शुभेच्छा आलेल्या आहेत. याचं मात्र या ठिकाणी देण्याचं सांगतात या ठिकाणी पॉसिबल नाही आहे. ऑफिशियल तुमचा जो निर्णय असेल ना तो निर्णय चुका तुमचा ऑनफिल्ड जो अंपर निर्णय असेल ना तोच निर्णय योग्य असतील. चला ऑफिशियल आपला जो निर्णय असेल ठीक आहे. काय निर्णय? फलंदाज मात्र या ठिकाणी बाद झालेले आहेत. आयुष चांबले बोटी विकेट. चला या ठिकाणी निर्णय आपण पाहिला असेल दोन्ही पंचाकडून आपण जो योग्य निर्णय दिलेला आहे
की अंपाने जो ऑफिशियलने जो निर्णय दिले ना तो निर्णय तुम्हाला आता मानावा लागेल. भाई रजनीकांत भाडी इथून या ठिकाणी स्वतः आयोजक आलेले आहेत. प्रवीण प्लेयर नका आतमध्ये जाऊ ना. निर्णय आलेला आहे तो निर्णय तुम्हाला इथे मानावाच लागेल. एक ओव्हर होते एक ओव्हर. चला आता आपण स्क्वॉडमध्ये शांतता असावी. प्रतीक
हॉल चला आपली स्टेजवरची मंडळी जर आपण आपल्या जागेवरती स्थान पण व्हा. हा ओके ओके. चला आपण स्टेजवरती सगळी मंडळी आपण आपल्या स्थानावरती स्थान पण व्हा. चला आपण बसा लगेच आता मॅचला सुरुवात होईल. प्रवीण घरत मला असं वाटतं मैदानाच्या आतमध्ये आता दाखल झालेले आहेत. लेफ्ट आर्मचे बॅट्समन प्रवीण घरत आता मैदानाच्या आतमध्ये. जे अनुमान रीचसाठी आपण पाहतोय त्यांच्या विरोधामध्ये 24 इव्हेंट्स लाईव्ह इव्हेंट्स बोरले संघाने आपण पाहिलं असेल कमी कालावधीमध्ये सुद्धा आपण जर पाहिलं असेल तर खूप चांगला खेळ त्यांनी केलेला आहे. आणि मानसी स्पोर्ट डेरिव्हीच्या स्पर्धेमध्ये सुद्धा आपण पाहिलं असेल सुपर 5 मध्ये तो संघ दाखल झालेला आहे. चला मैदानाच्या आतमध्ये आपण लगेच आपण सुरुवात करू. या ठिकाणी थोडीशी दिलगिरी व्यक्ती सर्व प्रेक्षकांची आपण करू. मात्र पंचाचा वाईट बॉलचा इशारा. कोण टीम हो कोण वाले प्लेयर चला ते फोनवरती आहेत. व्हाईट बॉल इथे आलेला आहे. एक धाव मात्र या चेंडू होती रिस संघाला मिळाली आहे. आणि या एका सिंगल धावसंख्येवर 13 धावा धावफलकावरती. फलंदाज आपण जर पाहिलं असेल इथे गणेश पारंगे बाद झालेले आहेत. वैभव कोकंबे बाद झाले. त्याच्यानंतर आपण पाहिलं असेल आयुष जांभळेसारखा एक चांगलासा फलंदाज सट झालेला फलंदाज होता. चांगली फलंदाजी करत असताना तिथे मात्र आपण पाहिलं असेल झेलबाच्या स्वरूपाने ते बाद झालेले आहेत. आणि ते प्रवीण घरत यांच्या बॅटमधून एक चांगलासा फटका आपण पाहतो. सीप साऊंड बॅटमधून ऐकायला मिळाला आणि षटकार आलेला तो प्रवीण घरत यांच्या बॅटमधून. आतमध्ये ओस एवढी पडलेली तर आपण पाहिलं असेल खूप ओस पडलेला आहे. बरंच आपण आणि गरमीचा सीझन आला आता होली सुद्धा जवळ आलेली आहे. त्याच्यामुळे आपण पाहिलं असं आता गरमी कमी व्हायला पाहिजे. आता मात्र या ठिकाणी त्याचं कारणही तसं जे माणस कारण का या वर्षामध्ये सर्वात जास्त पाऊस आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळीकडे पाऊस पडलेला आहे. कारण का नोव्हेंबर डिसेंबरपर्यंत पाऊस सुरू होता. त्यामुळे शेतकऱ्यांचा बराचसा तणात आपण पाहिलं सर जो शेतीचा नुकसान झाला होता आणि त्याच्यामुळे आपण पाहिलं असं आता मोसम थोडासा पुढं सरकलेला आहे. आणि थंडी आता जास्त आपण पाहिली असेल इथे जाणवायला लागलेली आहे. मात्र इथे षटकार मात्र या चेंडूवरती आलेला आक्रमण केलेलं आहे. तर फलंदाज प्रवीण घरत यांच्या बॅटमधून मला असं 13वा फलंदाज इथे ठरलेला आहे की तो षटकारानं आपलं खातं उघडं केलं आहे. मग करा 15वा फलंदाज इथे षटकारानं आपलं खातं उघडलं ते प्रवीण घरत. चांगला असा चेंडू मात्र सेन्सिबल क्रिकेट हलक्या हाताने चेंडूला सन्मान दिलेला आहे. एक धाव मात्र या चेंडूवरती मिळाले. सिंगल आणि सिंगल धावसंख्येच्या बरोबरीनं 20 धावा लागले धावफलकावधी. पहिलं षटक इथं समांतर दुसरं षटक इथे आपण पाहतोय गोलंदाज सोमनाथ पाटील. उंच कोरासा हा गोलंदाज आपण पाहिला असेल. आणि जे सळपातळच्या जे काय खेळाडू असतात ना ते नेहमीच क्रिकेटमध्ये आपण पाहिलं असेल खूप चांगला त्यांचा खेळ आपण पाहिलेला आहे. आणि ते सोमनाथ इथे कमबॅक करून देत आहेत ते बोरले संघाला. 24 इव्हेंट्सला लाईव्ह बोरले आणि त्यांच्या विरोधामध्ये जय हनुमान रीस या दोन संघाच्या दरम्यान ही मॅच आपण होतो. पहिल्या फेरीची शेवटची मॅच आहे. याच्यानंतर सेकंड राऊंडला होईल सुरुवात. त्याच्यानंतर पहिली मॅच असेल सिद्धिवलन कैरी आणि त्यांच्या विरोधात आपण पाहतोय वहाल संघावर त्यांची मॅच असेल. इथे मात्र चांगलासा चेंडू शंकर पारिंगे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करत असताना विकेटवरती चेंडू रेंगळतात. तत्पूर्वी एक धाव या चेंडू सिंगल आलेली आहे. आणि सिंगलच्या बरोबरीने आपलं वैयक्तिक खातं शंकर पारंगेने आपलं उघड केलेलं आहे ओपन केलेलं आहे. आज बराचसा साबड्यावाले पाहिलं असेल उशीर थोडासा झालेला आहे. 21 धावा.
चला आपण जरा स्पीडअप करा, स्पीडअप बोरले टीम. संदेश भाई जरा आपण स्पीडअप करा, जास्त वेळ घेऊ नका, तुमच्यासाठी वेळ दिला जाईल. आता आपल्यासाठी टाईम अलर्ट असेल याची सुद्धा आपण नोंद आपल्याला असावी. खरं का वेळेमध्ये सगळ्या गोष्टी होणं खूप गरजेचं आहे. ही स्पर्धा खूप वेळेला महत्त्व देत असते. प्रत्येक वर्षापासून ही स्पर्धा आपण पाहतोय आणि इथे मात्र आपण पाहिलं असेल चांगला चेंडू बाउन्सिंग ट्रॅकचा वापर केला जातो आहे. डॉट बॉलची इथे समाप्ती झाली आहे. स्वप्नाथ पाटील चांगली गोलंदाजी करत आहेत. चांगली गोलंदाजी आतापर्यंत आली. एक षटकार जर गेला नसताना तर चांगली गोलंदाजी सोमनाथ यांची देखील होती. पहिल्या षटकामध्ये दर्शन पाटील यांनी 4 षटकामध्ये 12 धावा आल्या. तिथे पर्यंत आयुष जांभळेंनी चांगली आपली सुरुवात आपल्या संघाला केली. षटकानं आपलं खातं उघडं केलं. 11 धावसंख्येचा योगदान आयुष जांभळे यांनी दिले. मात्र इथे आपण पाहतोय चांगला सपाटका. इथे क्षेत्ररक्षण पाठलाग करतायत आणि या चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. प्रवीण गरत यांच्या बॅटमधून त्याला हा चौकार. ठिकाणी 2 चांगले फटके प्रवीण गरत. एक आपण पाहिलं असेल एक चांगला खेळाडू आहे आणि प्रवीण गरत यांच्या नावाचं सुद्धा आपण पाहिलं असेल बऱ्याचशाच मोठमोठे पारितोषिक मॅन ऑफ सिरीज ज्यांनी पटकावले त्यांचं सुद्धा आपण पाहिलं असेल चांगला खेळ इथे झालेला आहे. आणि जसं आयुष पास झाल्यानंतर जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतलेली आहे आणि आता 20 संघ जाऊन पोहोचलेला आहे. तर 2 फलंदाज बाद झाले 25 धावा 2 बाद 25. षटक क्रमांक इथे आपण पाहिलं असेल 2 समाप्त झालेला आहे. षटक क्रमांक दर्शन यांचा आता आपण दुसरा स्पेल असेल. 25 आहेत. आणि इथे मात्र शंकर पारिंगे या चेंडूवर तिथे बाद होतील. इथे आपण पाहिलं असेल तिन्ही गोलंदाजांना पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त केलेली आहे. दर्शननं पहिला चेंडू टाकला तिथे सुद्धा विकेट गणेश पारिंगे यांची मिळाली. सोमनाथनं पहिला चेंडू टाकला त्यांनी सुद्धा या ठिकाणी आपण असेल विकेट प्राप्त केली. आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं असेल तर दर्शन त्यांनी देखील या ठिकाणी पहिल्याच चेंडूतून विकेट घेतलेली आहे. मात्र विकेट टेकिंग सुरुवात प्रत्येक गोलंदाज करतोय या 5 ओव्हरच्या मॅचमध्ये आहे. आणि इथे मात्र चांगलासा फटका पास तो चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षण इथे फंबल झालेले आहेत. झेल ड्रॉप झालेला आहे आणि 24वा झेल इथे सोडलेला आहे या मॅचमधून या स्पर्धेमधील. आणि इथे मात्र जीवनदान दिलेला आहे तो फलंदाज नितीन पारंगे या फलंदाजाला. 26 धावा लागल्या धाव फलकावती. 3 बाद 26. 3 फलंदाज बाद झालेले आहे. मात्र पहिल्या चेंडू दर्शन मात्र आपण पाहिलं असेल विकेट घेतला तर कदाचित दुसरी विकेट प्राप्त होऊ शकली असती. मात्र क्षेत्ररक्षण त्याला साथ इथे मिळालं नाही आहे. इथे प्रवीण गरत आता आलेले स्ट्राईकवरती. प्रवीण गरत खेळतात वैयक्तिक 11 धावसंख्या होती. 1 षटकार 1 चौकार 1 सिंगल. गोलंदाज झालेली आहेत दर्शन पाटील. चला दर्शन मॅच आपण चालू करा. मॅच जास्त थांबू नका. आपणास विनंती असेल. अजून बऱ्याचशाच मॅच इथे पेंडिंग आहेत. स्लोवरचा हा चेंडू मात्र 1 धाव घेण्याचा प्रयत्न. इथे आपण पाहिलं असतं प्रवीण गरत यांचं ही चालाकी. बाईच्या सायनाही धाव मिळाल्या. आता धावा कशा येऊ द्या. धावा येणं गरजेचं आहे जयनवान संघासाठी. आणि या सिंगल 1 धावसंख्येच्या बरोबर 27 धावा लागल्या धाव फलकावती. इथून आक्रमण करावं लागेल. 2 मॅचमध्ये आपण जर पाहिलं असेल हाय स्कोरिंगची मॅच पाहिली. याच्या अगोदर आपण पाहिली असेल मॅच तर वाल संघाने तब्बल 75 धावा. दुसऱ्या मॅचमध्ये चांदई संघाच्या विरोधामध्ये कोण संघाने गेले 81 धावा.
आणि ही मॅच कदाचित एक लो स्कोरिंगची किंवा एक चांगली मॅच, प्रेक्षकांना एक चांगली मेजवानी शेवटची मॅच पाहायला मिळेल. इथे मात्र नितीन यांचा चांगला फटका, जागा बनवल्या चेंडूसाठी आणि षटकार आलेला 6 धावा. नितीन यांच्या बॅटमधून हा षटकार आलेला आहे. नक्कीच षटकार इथे नितीनने मारला, चांगला षटकार. योगेश वाघ यांना आता घेऊन आले. काल मात्र आपण दशरथ पाटील यांना बरंच ऐकलं त्यांच्या क्लिप, आणि आता राजदादानी वाहतो आपण पाहिलं असेल तर योगेश वाघ जे आमचे कर्जच आहेत ते आपण पाहिलं असेल, त्यांचा या ठिकाणी की चांगली क्लिप सादर केलेली आहे. आणि नितीन यांचा हा चेंडू आपण पाहिला असेल, फटका पासला तर चेंडू हवेमध्ये एक चांगलासा स्टाईलिश झेल. संदेश आता पाटील मला वाटलं त्या झेल काढलेली आहे, चांगला झेल टिपलेला आहे आणि संपला इथे नितीन यांचा खेळ. ट्रिपल 7 मैदानाच्या आतमध्ये आता चाललेले आहेत. आणि रिस संघाचा हा बाहुबली आहे. नेहमीच आपण पाहिलं असेल कमी चेंडू जास्त धावा नेहमीच करत असतात. मात्र आता पाहूया, मुकेश मुंडे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. इथे फलंदाज मात्र 5 झालेले. नितीन साठी आतापर्यंत आपण या आपल्या संघासाठी 7 धावसंख्येचं योगदान दिलेलं आहे. आणि फलंदाज 5 झाले, ते 5 बाद 33 धावा लागले धावफलकावरती. पाहूया आता गोलंदाजी, इथे चांगली गोलंदाजी करतोय, कमबॅक केलेला आहे. षटकार झाल्यानंतर विकेट प्राप्त केली. 2 विकेट इथे या गोलंदाजाने आतापर्यंत प्राप्त केल्यात. पहिल्या षटकामध्ये देखील चांगली गोलंदाजी त्याने केली होती. मात्र हा चेंडू निकष मुंडे यांचा जोर कसा फटका, जमीनचा पडला फटका, 2 क्षेत्ररक्षण. तिथे मात्र या ठिकाणी फंबल झाले आणि इथे चौकार आलेला आहे. षटक क्रमांक देखील इथे तिसऱ्या समाज 3 षटकं संपली आणि 3 षटकाच्या समाज 5 बाद 37 धावा धावफलकावरती. रिस संघाच्या 37 धावा लागल्या धावफलकावरती. राऊंडची मॅच पहिली खेळवली जाईल. कायरा 11 वहाल आणि त्यांच्याविरोधात सिद्धी कैर या दोन्ही संघाच्या टीम कॅप्टन आपण विनंती करूया की आपण टॉससाठी त्याचे संपर्क करणार. 695 चेंडू प्रतीक पाटील या स्पर्धेला टाकत असताना फ्लोअरचा हा चेंडू मात्र उजव्या बाहेरून जाणारा चेंडू, पंचाचा वाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त आपण पाहिला असेल चेंडू शिवाय आपण पाहिला असेल उजव्या बाहेरून जाणारा चेंडू आणि एक 51 धाव इथे मिळाली आहे. आणि सिंगल धावसंख्या बरोबर रिस संघ हलवलो का वहिना संघाच्या धावसंख्येला आकार देत असताना 38 धावा लागले ते धावफलकावरती. प्रवीण घरात शांत कामगिरी करत आहेत. 11 धावसंख्येचं योगदान त्यांनी आतापर्यंत इथे दिलेलं आहे. एक चौकार एक षटकार त्यांचा आपण इथे पाहिलेला आहे. हा देखील लॉन साईडमध्ये फटका खेळायचा होता. इथे एक धाव मात्र या ठिकाणी कदाचित रिक्स घेतलेली आहे आणि जोखीम चोरी धाव होती आणि इथे मात्र नशिबाने सुद्धा चांगली साथ दिलेली आहे. आणि एक धावसंख्या इथे या चेंडूवरती मिळाली. 39 धावा 39 धावा लागल्या धावफलकावरती. षटक क्रमांक आपण पाहिलं तर प्रतीक पाटील जो 4था गोलंदाज झालेला आहे. आणि आता फलंदाज रिस संघाचा हा बाहुबली. बघूया मैदानाच्या आतमध्ये चौकाराने आपला खाता उघड केलेला आहे आणि तेच मुकेश मुंडे ऑन स्ट्राईक. तर गोलंदाज प्रतीक पाटील कासप व्हिलज एंडच्या बाजूनं गोलंदाजी करत असताना मात्र इथे फटका
फसला जातोय, एलिव्हेशन कमी पाहायला मिळालं आणि इथे मुकेश मुंडे या चेंडूतील झेलबाद. मात्र प्रवीण घरत अजून विकेटवरती सुरक्षित आहे. तर प्रवीण घरत जोपर्यंत विकेट होते ना तोपर्यंत मात्र एक चांगली धावसंख्या नक्कीच अपेक्षा असतील. तरी संघाच्या मात्र नवीन फलंदाज आपण पाहिलं असेल मनीष कोकंबे. गेली 2-3 वर्षामध्ये चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. एक अष्टपैलू कामगिरी तो चांगला करतोय. मात्र पाहूया इथे या मैदानावरती मनीष यांचा चांगला हाचा चेंडू, खोलवर टप्प्याचा हा चेंडू होता, लॉकआउटमध्ये धाव चेंडू जातो. एक धाव मात्र इथे सिंगल आलेली आहे आणि सिंगलच्या बरोबरीनं 40 धावा धाव फलकावरती. फलंदाज मात्र इथे आपण पाहिलं असेल तरी 5-6 फलंदाज बाद जरी झाले असतील ना मात्र 40 धावा लागल्या धाव फलकावरती आणि तब्बल 699 चेंडू टाकून पूर्ण झाले त्या स्पर्धेतला. आणि 700वा चेंडू टाकण्यासाठी आता गोलंदाज सज्ज होतील प्रतीक पाटील. जो प्रतीक मात्र त्यांच्या समोर फलंदाज प्रवीण घरत आणि इथे फटका पासला जातो. याने 700वा चेंडूवरती मात्र इथे फलंदाज बाद झाले ते प्रवीण घरत. चाळीस धावसंख्येत 2 फलंदाज बाद झालेले आहेत. इथे मुकेश मुंडे बाद झाले, त्याच्यानंतर प्रवीण घरत सुद्धा या ठिकाणी जलबादच्या स्वरूपानं बाद झालेत आणि धावसंख्या तिथे स्थिर आहे ती 740 या अंकावरती. जे जांभळे नवीन आलेले फलंदाज. मात्र आपण एक अनाउन्समेंट करूया की दोन्ही संघाचे कॅप्टन्स, टीम कॅप्टन्स वहाल आणि सिद्धू कैरे टीमचे कॅप्टन चला रजत अवस्थेचे संपर्क करा. इनिंग ब्रेकमध्ये इथे टॉस केला जाईल आणि सेकंड राऊंडची मॅच 4 ओव्हरची असेल. व्हाईट बॉल्स उजव्या इशारा बाहेर चेंडू पंचाचा व्हाईट बॉलचा इशारा आणि इथे 41वी धाव जाईड असेल धाव फलकावरती लागलेली आहे ते संघाच्या अकाउंटवरती. सेकंड राऊंडच्या मॅच मयूर 4 ओव्हरच्या असतील याची नोंद आपण दोन्ही संघाने घ्या आणि स्टेजची आपण संपर्क करा टॉससाठी. प्रतीक चांगली गोलंदाजी आतापर्यंत त्यांनी केलेली आहे. 2 विकेट महत्त्वपूर्ण इथे त्यांना मिळाला. मात्र हा फटका देखील पासला तो चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षण चेंडूच्या खाली ऋतिक ज्यांनी टिपलेला हा झेल. केने खूप चांगला झेल इथे टिपलेला आहे आणि या स्पर्धेला 70वा झेल त्यांच्या माध्यमातून टिपलेला आहे. सिद्धू कैरे संघाचे कॅप्टन इथे रजत पाटील आले, त्यांचा आपण स्वागत करूया. त्यांना शुभेच्छा असतील पुढील मॅचसाठी. वाल टीमचे कॅप्टन देखील इथे आलेले आहेत. कॉम्बॉक्समध्ये आपण मानस इथे टॉस केला जाईल दोन्ही संघाच्या दरम्यान. कसूब शेट आपण दोन्ही संघादरम्यान इथे टॉस करावा. ओव्हर होईल नंतर तो आपण टॉस करणार आहोत. इनिंग ब्रेक नंतर टॉस केला जाईल. 4 ओव्हरची मॅच असेल ना याची नोंद आपण घ्या. मात्र इथे चांगले गोलंदाज प्रतीक पाटील बोरल्याचा हा गोलंदाज मात्र इथे वाईट चेंडू फेकत असताना शरीरापासून खूप दूर टाकला चेंडू पंचाचा वाईट बॉलचा इशारा आहे आणि अतिरिक्त धाव मात्र चांगल्या त्या ठिकाणी मिळालेत आणि हलू का होईना. संघाची धावसंख्या आता जाऊन पोहोचले 42 या धावसंख्येवरती. 42 धावा लागल्या धाव फलकावरती.
एखादा मोठा फटका येणं गरजेचं आहे. मात्र या चेंडूवरती काय एफर्ट दिलेल्या क्षेत्ररक्षणासाठी कदाचित त्या ठिकाणी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. जबरदस्त क्षेत्ररक्षण ऋतिक रोशन जसा आपण पाहिलं असेल. चला रेफर केलेला निर्णय तिसऱ्या पण आपण पाहिलं असेल लाईव्ह मध्ये चेक केलं जाईल. काय एफर्ट दिलेले आहेत. मात्र इथे आपण मात्र या चेंडूवरती आता काय निर्णय असेल. मात्र चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा झालेलं आहे. मात्र पाहूया. बघा त्या ठिकाणी प्रेक्षक वर्ग जो काही निर्णय असेल तो निर्णय आपण द्या. कारण की आता कॅमेऱ्यामध्ये तो चित्रच दिसत नाही आहेत. जिथे जम्प केले ना त्याच्या खालचंच सब चित्र दिसत नाही आहे. त्याला जरा असेल तो निर्णय तोही मान्य आहे रेस संघाला. ओके मात्र चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे. ओके ओके प्रेक्षक वर्ग सुद्धा इथे चांगला या ठिकाणी आपलं योग्य ते निर्णय या ठिकाणी दिलेला आहे. आणि 44 धावा इथे लागले. काय जबरदस्त फटका. मात्र थोडंसं इथे ताकद कमी पडलेली आहे. एलिव्हेशन थोडं कमी पाहायला मिळाला. मात्र तो क्षेत्ररक्षक ऋतिक पाटीलला खरं तर आपण या ठिकाणी धन्यवाद दिले पाहिजे. काय एफर्ट दिलेले आहेत. आपल्या संघासाठी 4 धावा इथे या निर्णायक क्षणामध्ये ज्या अडवल्या त्यांनी आपल्या संघासाठी जे एफर्ट दिलेलं आहे. म्हणून क्रिकेट आपण नेहमीच सांगत असतो ना माणूस का क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. 11 खेळाडूंना मिसळून खेळायचा असा हा खेळ आहे. आणि इथे आपण पाहिलं असं ऋतिक यांनी चांगला एफर्ट दिलेला आहे. मात्र चांगलासा फटका आपण पाहिला असेल फलंदाज. आणि या चेंडूवरती मात्र पुन्हा एकदा आक्रमण. त्याही पेक्षा काय क्षेत्ररक्षण दर्जा मात्र त्याच्या आवाकाच्या बाहेर षटकार आलेला आहे. 6 धावा. मनीष कोकंबे मात्र त्यांच्या बॅटच्या सहाय्याने हा षटकार आलेला आहे. आणि संघाचा देखील आपण पाहिलं असेल इथे 50 धावा पूर्ण झाल्या. संघाचा अर्धशतक इथे रीस संघाचा पूर्ण झाले. चांगली फलंदाजी आपण पाहिलं असेल कठीण परिस्थितीमधून ज्या धावसंख्येने जी उभारी घेतलेली आहे. आणि 50 धावा इथे लागल्यात या धावफलकावरती. मनीष कोकंबे जबरदस्त कामगिरी करतात. याच्या अगोदर चेंडू आपण पाहिलं लॉंगामध्ये ऋतिक पाटील ज्यांना मात्र चांगलं असं क्षेत्ररक्षण केला. त्याच्यानंतर मात्र दुसऱ्या चेंडूवरती त्यांनी ताकद थोडी वाढवली. थोडासा आपण पाहिलं असेल प्रयत्न केले. आणि त्याच्यावरती मिड विकेटच्या वरून त्यांच्या बॅटच्या साहाय्याने षटकार आलेला आहे. मनीष कोकंबे ऑन स्ट्राईक. तर गोलंदाज शुभम पाटील 10-12 बॉलांचा रनअप घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेटनं गोलंदाजी करत असताना इथे मात्र चांगलासा वेगवान प्रतीचा चेंडू वेगावरती स्वार झालेला आहे. षटकारानंतर आलेला कमबॅक डॉट बॉल इथे आलेले. धावसंख्या तिथे स्थिर आहे ते 50 अंकावरती. धावा चांगल्या झाल्यात मयूर पाटील. आत्तापर्यंत आपण पाहिलं असेल 50 धावा इथे पहिल्या सत्रामध्ये इथे आतापर्यंत जमवलेल्या आहेत. शेवटचा षटक आहे. शेवटच्या षटकातील 2 चेंडू इथे समाप्त आहेत. 4 चेंडू आता या षटकातील बाकी आहेत. मनीष कोकंबे या वेळेस मात्र मोठा फटका खेळत असताना इथे आपण पाहिलं असेल चेंडू आणि बॅटचा कुठला संपर्क निर्माण होऊ दिला नाही. डॉट बॉल आलेला आहे. सगळी गोलंदाजी ते कमबॅक करून देतो तो गोलंदाज शुभम पाटील. 177 चेंडू या स्पर्धेमध्ये आतापर्यंत डॉट आलेले आहेत. ही सगळी माहिती आपण पाहिलं असेल. आपण इथे आमचे गुणलेखक जर संगणक आपण पाहिलं असेल चालता बोलताचे संगणक आहेत ते मयूर पाटील आम्हाला माहिती पुरवत असताना पुढील मॅचसाठी कैरे आणि वहाल संघाला शुभेच्छा असतील. कॉमेंट्री बॉक्सच्या वतीने उजव्या श्रीरागा चेंडू पंचाचा व्हाईट बॉलचा इशारा. वासुदेव कुंडीकर यांनी दोन्ही हात जमीन समांतर केला. बऱ्याचशा अभ्यंतर धावा सुद्धा या सत्रामध्ये इथे मिळालेल्या आहेत. 6 वाईट 6 एक्स्ट्राच्या धावा रीस संघाला इथे मिळाल्या. 51 धावा धावफलकावरती 51. जोच मनीष ज्यांनी पहिल्या चेंडू ते षटकार मारला होता गोलंदाजाच्या आणि त्याच मनीषला जे शांत केलेला आहे. आणि या चेंडूवरती जबरदस्त फटका टायमिंग ताकद आणि आपण पाहिलं असं उंची लांबी
जर ISPL मध्ये हा जर फटका असता तर नक्कीच या चेंडूवरती मयूर पाटील इथे 9वा मिळाला असता. मात्र या चेंडूवरती रिस संघाला आणि मनीष कोकिमेला 6 धावा मिळतील. षटकार ते मनीष फलंदाजी करतात. 2 चेंडू इथे डॉट खेळले. आत्तापर्यंत 5 चेंडूचा सामना केला. 13 धावसंख्या होती मनीष कोकंबे. तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले ते 57 या अंकावरती. 57. शेवटचा षटक. हा देखील मोठा फटका खेळायचा होता. मात्र चेंडू आपण पाहिला असेल पॉईंट मध्ये इथे आपण पाहिलं असेल. एकदा जाऊन पूर्ण केले. मनीषला स्ट्राईक हवी आहे. मात्र इथे फलंदाजाला आपली आपण विकेट. मात्र पाहूया इथे मात्र या ठिकाणी कुरबुड करण्याचा प्रयत्न केला जातोय. आणि सर 2 धावा आहेत का. आणि इथे मात्र कुरबुडी करण्याचा प्रयत्न केला जातोय. रिव्ह्यू घेतले का. रिफर केलेला आहे कशासाठी सर. हाईट फॅक्टर चेक करण्यासाठी इथे आहे. अंपरचा रिव्ह्यू आहे. फेर आहे. फेर डिलिव्हरी. मात्र या ठिकाणी आपण पाहतोय 2 धावा या चेंडूतील सदरित्या धावून पूर्ण केले आहेत. असं वाटत नव्हतं या चेंडूत एक सिंगल धाव सुद्धा मिळेल का. मात्र या ठिकाणी आपण पाहिलं असं मनीषनंच आपल्याकडे स्ट्राईक याचा प्रयत्न केला आणि जिथं फायदा मिळाला 2 धावाला 2 धावसंख्येच्या बरोबरीनं 59 धावा लागल्या त्या धावफलकावधी. आता धावसंख्येला चांगली आकार दिले. धावसंख्या इथे चांगली झालेली आहे. रिस संघाची मात्र या चेंडूती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करत असताना जमिनीचा फटका लॉंगा मध्ये चेंडू होता. एकदा पूर्ण केला आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना राऊंडच्या स्वरूपाने इथे फलंदाज बाद झालेले आहेत. आणि इथं पहिलं सत्र समाप्त झालं. पहिल्या सत्रामध्ये टोटल धावा आलेल्या आहेत 60. आणि विजयासाठी गरज असणार आहे ती 24 इव्हेंट्स लाईव्ह बोरले संघाला 61 धावसंख्येचे टॉस इथे केला जाईल. सिद्धी उलनकैरी आणि त्यांच्या विरोधात आपण वाल या 2 संघादरम्यान कस्तूब इंटरबाजेचे मालक आपण पाहतोय कस्तूब सेठ यांच्या शुभे असते टॉस इथे केला जाईल. लाईव्ह पण जरा टॉस इथे होतोय. कस्तूब सेठ यांच्या शुभे असते दोन्ही संघांना टॉस केला जातोय. सेकंड राऊंडची पहिली मॅच रजत 4 ओव्हरची मॅच असेल. आणि वाल संघाने या ठिकाणी कायरा एलियन वाल संघाने टॉस जिंकलेला आहे. निर्णय काय असेल ना बॅटिंग करण्याचा. आणि त्यांचा एकच निर्णय ठाम आहे ती प्रथम फलंदाजी करते आणि कैरे संघाला शतरक्षण करावं लागेल. मात्र द्वितीय सत्रामध्ये गरज असेल बीजासाठी 30 चेंडूमध्ये 61 धावसंख्याची. ते 24 इव्हेंट्स लाईव्ह बोरले संघाला 61 धावसंख्याची. मात्र कॉम्बॉक्समध्ये असतील मानसची मनोरे.
ये ओपनिंग पेयर को तुरंत आपको मैदान के अंदर रवाना करना है। बहुत बहुत शुक्रिया पंडरनाथ पवार उर्फ पाड़ी सर, तमाम दर्शकों का, तमाम मान्यवरों का और सभी क्रिकेट खिलाड़ियों का, अमर क्रीड़ा मंडल कासब और कृषि उत्पन्न बाजार समिति पनवेल के उप सभापति जनार्दन शेठ शंकर शेठ माड़ी, इनकी स्वर्गीय शंकर शेठ माड़ी स्मृति ट्रॉफी 2026 में मैं आपका अपना मानस मनोरी आप सभी का करूंगा तहे दिल से स्वागत। आप देख रहे हैं सी ग्रुप पहले राउंड का आखिरी मुकाबला जो मैदान के अंदर आपको चलता हुआ नजर आएगा। एक तरफ खेल रही है टीम जय हनुमान रीस, शुभम पारंगी साहब ने फ्रेंचाइज की हुई है टीम, और उनके सामने 24 लाइव इवेंट्स बोरले। ये दो टीमों के बीच आपको ये मैदानी जंग नजर आएगी। टॉस जब हमने किया था तो टॉस को जीता जरूर था जय हनुमान रीस ने, और फैसला किया था बैटिंग करने का। 60 रन बनाए गए स्कोर कार्ड पर 5 ओवर के बाद, और 61 का ये बड़ा रन चेज होगा 24 लाइव इवेंट पोरले टीम के लिए। प्रारंभिक बल्लेबाजों की जोड़ी मैदान के अंदर आपको रवाना होते हुए नजर आएगी। एक तरफ होंगे संदेश पाटिल तो उनके साथ होंगे प्रफुल्ल पाटिल उर्फ चांबो, ये सलामी बल्लेबाजों की जोड़ी। अगर गेंदबाजी की बात मैं करूंगा तो P1 का होगा पहला ओवर, और बॉलिंग ट्रैक के ऊपर गेंदबाज नजर आएंगे मनीष कोकम्बे। मनीष के हाथों में गेंद थमाई गई। P1 का ये पहला पावर प्ले है। प्रफुल्ल पाटिल चांबो जिन्होंने 3 मैन ऑफ द सीरीज की बाइक को जीता। रेस्ट ऑफ महाराष्ट्र अंडर 25 जो पुणे में ओपन की प्रतियोगिता हुई थी उसमें भी एक में घूम चुके हैं, बहुत मशहूरत को हासिल कर चुके हैं। वही प्रफुल्ल पाटिल चांबो ऑन स्ट्राइक एंड पर नजर आएंगे। बगोल जब बदलापुर की हाल ही में जो मयूर ग्रुप की नाइट प्रतियोगिता पूरी हुई, इसमें रायगढ़ ठाणे का जो स्क्वाड हमने देखा था उसके 15 में भी, टॉप 15 में रायगढ़ में भी चयन हुआ था प्रफुल्ल पाटिल का। लेकिन यहाँ पे मनीष कोकम्बे की चुनौती है इस खिलाड़ी के सामने। खेल की हम शुरुआत करेंगे। पहली गेंद प्रफुल्ल पाटिल चांबो, उड़ाया गेंद को डीप मिड विकेट, बाउंड्री के बाहर, 1 बाउंस ओवर द रोप, मस्तक पर दस्तक देकर 4 रन मिलेंगे। हम छाएंगे, कारनामा कर कर दिखाएंगे। ये पहली गेंद पर 4 लगाए, अपना और अपने टीम का खाता खोला इस खिलाड़ी ने। 2 खिलाड़ी 38 सर्कल के बाहर बिल्कुल नजर आएंगे। डीप लॉन्ग ऑफ और डीप का कॉर्नर पर ये 2 खिलाड़ी, तो बाकी सभी इनटू द 38 सर्कल। P1 का पहला पावर प्ले का ओवर है ये। हाफ टैकर बॉल ऑफ साइड पर ये चाटा मारा है, इतना जोर से एक्स्ट्रा कवर बाउंड्री को चीरता हुआ निकल जाएगा सीमा रेखा के बाहर। बैक टू बैक बाउंड्रीज, एक और 4। कमाल की बल्लेबाजी है, घातक ये खिलाड़ी है, विध्वंसक ये खिलाड़ी है, निडर है, ये बैक ऑफ है। 2 गेंदों पर 2 बाउंड्रीज लगाई, और छठे बल्लेबाज बने इस टूर्नामेंट में जिन्होंने बैक टू बैक 2 गेंदों पर 2 बाउंड्रीज लगाई है। प्रफुल्ल पाटिल चांबो, स्पीड अप मेंटेन रखना है। जय हनुमान रीस टीम से रिक्वेस्ट रहेगी 4 ओवर के लिए, शुरुआत में जो 4 ओवर है उसके लिए 20 मिनट का टाइम अलर्ट है, और स्पीड अप मेंटेन रखना बहुत जरूरी। 61 का ये पीछा करना है, यानी प्रति ओवर अगर आप बात करेंगे तो ऑलमोस्ट हर एक गेंद के ऊपर वो डबल रन आना जरूरी। वो 12.20 का रिक्वायर रन रेट आपको यहां से नजर आएगा। पल्ला घूमा, कनेक्शन नहीं, विदाउट कनेक्शन ये नो रिएक्शन, डॉट गेंद की आपको समाप्ति होती हुई नजर आएगी। मनीष कोकम्बे ने बताया, आप भले ही व्यावसायिक तौर पर कितने भी बड़े खिलाड़ी क्यों ना बने हो, लेकिन मेरे पास भी ताकत है, दमखम है, आंखों में आंखें डालकर लड़ाई में कर सकता हूं। कमाल के टॉट गेंद निकाली इन्होंने। बैकवर्ड पर गए, टैपिंग क्रिकेट नजर आएगा, हल्के हाथों से दिशा दिखाने की ये कोशिश थी, दूर दशा नहीं कर पाई है गेंदबाज की। एक और टॉट गेंद की समाप्ति जो यहां से आपको होती हुई नजर आएगी। दमदार ये प्रतियोगिता, 1.5 लाख रुपए पहले नंबर की इनामी राशि, मैन ऑफ द सीरीज के लिए आपको 2 व्हीलर बाइक इस प्रतियोगिता में देखने को मिलने वाली है। कमाल का ये आयोजन है अमर क्रीड़ा मंडल कासब का, और स्वर्गीय शंकर शेठ माड़ी ट्रॉफी का ये रोमांच आप इस मैदान के अंदर जरूर देखेंगे। दूसरी रात है, दूसरी रात में ये सारी टीमें लड़ते हुए सुपर 6 में जाने के लिए आपको ये लड़ाई यहां से बिल्कुल नजर आएगी। कमाल की प्रतियोगिता, 1 मार्च सुपर संडे, जहां पर सारे क्वालिफायर्स के मैचेस नजर आएंगे। कदमों का इस्तेमाल किया, डांसिंग डाउन द ग्राउंड, प्रफुल्ल पाटिल
चांबो का ये वार, गेंद सीमा पर, आता तर्जन 6 रन। की बल्लेबाजी हो रही है, प्रफुल्ल पाटिल, ये अगर खिलाड़ी चलते हैं तो ये मुकाबले को 3 से 4 ओवर में खत्म करने की ताकत अपने पास रखती है। इनका विकेट बहुत कीमती होगा जय हनुमान रीस टीम के लिए। मनीष कोकंबे क्या वार पर पलटवार कर सकती है, ये तो आने वाला समय बताएगा। रन संख्या बनाई गई है 14 रन्स इज ऑन द बोर्ड। लास्ट बॉल रिमेन इन द P1's फर्स्ट ओवर। पहली ओवर की आखिरी गेंद जो यहां से आपको बचते हुए बिल्कुल नजर आएगी। 14 रन स्कोर कार्ड के ऊपर बनाई है। अच्छी शुरुआत ये बोरले टीम की। हल्के हाथों से खेला, सिंगल निकालना चाहते थे, स्ट्राइक अपने पास रखना चाहते थे, तलाश रहे थे कि कहीं से वो सिंगल मिले ताकि अगले ओवर में वो स्ट्राइक में रख पाऊं, लेकिन टॉट गेंद की आपको समाप्ति यहाँ पर होते हुए नजर आएगी। और इसी टॉट गेंद के साथ P1 का पहला ओवर जिसे कहेंगे हम अलविदा। टीम की रन संख्या बनी है 61 का पीछा करते हुए। 14 रन विदाउट लॉस ऑन द बोर्ड। आने वाली 24 गेंदें और जीतने के लिए 47 रनों की जरूरत मैदान के अंदर आपको नजर आएगी। पहली ओवर मैंने बताया था रिक्वायर रन रेट जो है वो 12.20, 12.20 का वो रिक्वायर रन रेट जो हर एक ओवर के पीछे मेंटेन करना है। पहली ओवर में 14 बने जरूर, अब 24 में 47 बना रही है। चलिए जय हनुमान रीस टीम फील्डिंग पोजीशंस पर जाइए तुरंत। इतना टाइम आपको नहीं दिया जाएगा, अगर 20 मिनट से ज्यादा होती है वार्न किया जाएगा, फिर आपको एक खिलाड़ी अंदर भी लेना पड़ सकता है। रूल्स एंड रेगुलेशंस बहुत स्ट्रिक्ट है इस प्रतियोगिता में, तो आपको ये फॉलो भी करनी है। 24 गेंदें और 47 की जरूरत, लेकिन प्रफुल्ल पाटिल चांबो अकेले इन रनों को नहीं बना सकते। संदेश पाटिल का साथ बहुत जरूरी होगा, साथी हाथ बढ़ाना। एक अकेला थक जाए तो मिलकर बोझ उठाना, इस खेल में हमेशा कहा जाता है। और ये जोड़ी अगर चलती है तो अपोजिशंस की पूरी तरीके से वाट लग सकती है इस मुकाबले में, लेकिन ये जोड़ी जितनी जल्दी टूटेगी उतना जय हनुमान रीस के लिए बेनिफिशियल होगा इस मुकाबले में। गेंदबाजी में परिवर्तन किया जाएगा। अपने वन ऑफ द बेस्ट बॉलर को इन्होंने अटैक में लगाया, एक वन ऑफ द मोस्ट एक्सपीरियंस प्लेयर जो इस टीम में है, गणेश पारंगी, जो आपको गेंदबाजी के मार्क के ऊपर नजर आएंगे। 24 गेंदें 47 रन। संदेश पाटिल का कैसा अप्रोच होगा, जहां पर पहले ओवर में प्रफुल्ल पाटिल ने तो ताबड़तोड़ शुरुआत की है, लेकिन संदेश पाटिल क्या माइंडसेट लेकर उतरे इस रनचेस में, ये देखना बहुत जरूरी। गणेश पारंगे शुरुआत करते हुए नजर आएंगे। पहली गेंद हाफ ट्रैक करती, स्क्वायर कट, सर वीरेंद्र सहवाग की याद दिलाने वाला, 1 बाउंस ओवर द रोप, ये 4 रन। पिछले ओवर की भी शुरुआत हुई थी एक बाउंड्री के साथ जो प्रफुल्ल पाटिल ने लगाई, और इस ओवर की शुरुआत भी वही। दूसरी गेंद यहां से ड्राइव किया जाएगा, शॉर्ट कवर पर खिलाड़ी थे, अच्छी फील्डिंग आपको वहां पर शंकर पारंगी के द्वारा नजर आएगी। डॉट गेंद की ये मैदान के अंदर समाप्ति है। आपने 4 लगाए तो हम भी डॉट गेंद निकाल सकते हैं। ये दो एक्सपीरियंस खिलाड़ियों के बीच लड़ाई है, ये गणेश पारंगी वर्सेस संदेश पाटिल। ऐसा बैटल भी आपको मैदान के अंदर नजर आएगा, और ये बैटल टू वॉच आउट फॉर भी हो सकता है। मजा आएगा इन दोनों की भिड़ंत में, जब दो अनुभवी खिलाड़ी लड़ती है, खेल कमाल का होता है। पहली पर 4 तो दूसरी डॉट आई भी। आक्रमण किया गया, स्टैंड एंड डिलीवर वाला ये शॉट, खड़े खड़े छक्के मारेंगे बड़े बड़े। संदेश पाटिल ने भी अपने हाथ धोले हैं और बहती गंगा में हाथ धोए भी, ये 6 रन। बताए लोहा गरम है तो मार दो हथौड़ा, दोनों तरफ से आक्रमण आपको होता हुआ नजर आएगा। गेंदबाजों के ऊपर तबाह होगा क्योंकि ये जोड़ी मैदान के अंदर आक्रमण करती हुई। एक और बार सीधे बल्ले से स्ट्रेट डाउन द ग्राउंड, गेंद गैप में है, बंदूक की गोली की रफ्तार से निकल जाएगी, टांगा पलटी घोड़े फरार। एक और 4।
20 गेंदें बची है और जीतने के लिए 33 रनों की जरूरत मैदान के अंदर नजर आएगी। रन संख्या बनी है स्कोर कार्ड पर 28 रन। गणेश पारंगे और संदेश पाटिल की बैटल में अभी तक संदेश पाटिल हावी हुए हैं गणेश पारंगे के ऊपर। 2 बाउंड्रीज आई, 1 मैक्सिमम आया, 14 रन खर्च की एक्सपेंसिव ओवर अभी तक P2 के सेकंड पावर प्ले में गणेश पारंगे द्वारा। 20 गेंदें 33 की अब भी दूरी बाकी है। स्कूप शॉट, सुपला शॉट लगाने की कोशिश, लेकिन डीप में कैच को लपका जाएगा। आपने मारा 4 और हमने किया आपका शिकार। ये पहला झटका, पहली विकेट। न्यू बैटर मैदान के अंदर आपको वृषभ पाटिल नेट नंबर 3 की पोजीशन पर इन होते हुए नजर आएंगे। ऐसा लगातार 24 लाइव इवेंट बोरली जीत की ओर अग्रेसर हो रही है, लेकिन गणेश पारंगे ने जो ब्रेक थ्रू दिलाया वो कहीं ना कहीं इस मुकाबले में एक नया मोड़, एक नया यू टर्न लाता हुआ नजर आएगा। जय हनुमान रीच टीम के लिए वृषभ पाटिल आई है। आते ही बल्ला घुमाया, टप्पा खाने के बाद गेंद रही नीचे, वेस्ट हाइट से निकल जाएगी विकेट कीपर के दस्तानों में। यह आएगी डॉट बॉल और इसी डॉट गेंद के साथ दूसरे ओवर की भी समाप्ति आपको नजर आएगी। रन बनी है स्कोर कार्ड पर 28, लॉस ऑफ 1 विकेट। आने वाली गेंदें होंगी 18 और जीतने के लिए बनाने होंगे 33 रन। सारे एक ओवर के बाद ये टीम मीटिंग की जरूरत है नहीं, टाइम अलर्ट है। मैंने पहले ही बताया, हर ओवर के बाद अगर आप टाइम वेस्ट करते हैं तो ये आपका डिसीजन है, लेकिन फिर आखिरी ओवर में एक्स्ट्रा खिलाड़ी अंदर होगा तो आपके लिए दिक्कतें भी हो सकती है। इसी वजह से टाइम लिमिट को फॉलो करना बहुत जरूरी है। रूल्स एंड रेगुलेशंस आर वेरी स्ट्रिक्ट, एवरी प्लेयर एवरी टीम हैज टू फॉलो इट इन दिस टूर्नामेंट, और वो आपको करने की बहुत जरूरत भी। 18 गेंदें बची है, 33 की ये दूरी। रिक्वायर रन रेट 11.00 का मैदान के अंदर आपको नजर आएगा। यानी हर एक ओवर में वो 2 बड़े हिट अगर आपको लगानी है तो वो रिक्वायर रन रेट को आप पूरा भी कर सकती है। प्रफुल्ल पाटिल नी से उनकी बैटिंग की अगर आप बात करेंगे तो 6 गेंदें उन्होंने खेली है, 14 रन के योगदान पर ऋषभ पाटिल खाता नहीं खोले अभी तक अपना। मनीष आएंगे, इनकी स्पेल की ये दूसरी ओवर है, टीम की तीसरी। पहली गेंद के ऊपर सिंगल कन्वर्ट किया गया काउ कॉर्नर के रीजन पर, और स्ट्राइक अब आपको रोटेट होती हुई नजर आएगी। 18 गेंदें बनाने थे 33 रन, लेकिन अब 17 गेंदें और जीतने के लिए 32 की दूरी मैदान के अंदर आपको नजर आएगी। ये मुकाबला रोमांचक होगा, इसमें कोई संदेह नहीं है। 2 तगड़ी टीमें एक दूसरे का आमना सामना कर रही है तो मुकाबले में रोमांच आएगा, नो डाउट। 17 गेंदों में 32। मनीष कोकंबे का ये ओवर बहुत महत्वपूर्ण होगा रीच टीम के लिए। हाफ ट्रैक करती है, रफ्तार देखिए आप, पूरी तरीके से ब्लाइंडेड स्ट्रोक था। टप्पा खाने के बाद गेंद आपको स्किट होते हुए नजर आएगी। जब मैंने मैदान का चक्कर लगाया तो मुझे पता चला कि बहुत सारी ड्यू जो है वो मैदान के अंदर मौजूद है। ड्यू फैक्टर मैदान के अंदर है। बॉल अगर गीली होती है तो गेंदबाजों के लिए दिक्कत होती है, लेकिन बल्लेबाजों के लिए भी हो सकती है, क्योंकि बॉल टप्पा खाने के बाद स्किट होते हुए अभी आपने देखी। जड़ में थी ये यॉर्कर, क्या बात है मनीष, कमाल की गेंद, दूसरे रन के लिए भाग पड़ी है। फील्डर के ऊपर प्रेशर क्रिएट किया गया दूसरे रन का, और इसी दबाव में उन्होंने हल्की सी मिस फील्डिंग की तो बल्लेबाज ने पूरे किए वो 2 रन। टोटल इंक्रीज होता हुआ 32 के ऊपर आएगा। गेंदें बचेंगी 15 और जीतने के लिए 29 रनों की ये दूरी है। 3 गेंदें मात्र 4 रन। अभी तक तो इकोनॉमिकल रही है मनीष इस ओवर में।
मनीष कोकम्बे अभी तक तो इकोनॉमिकल, लेकिन क्या होगा आने वाली 3 गेंदों पर। बल्ला घूमा, ये खड़े खड़े डीप में खिलाड़ी, वन बाउंस, गेंद सीधा बाउंड्री रेखा के पार, प्रफुल्ल पाटिल का वार, तो एक और 4। ये एक ऐसी ताकत जो कभी भी इस मुकाबले को अपने टीम की तरफ झुका सकती है, अपने टीम को जीत की ओर पहुंचा सकती है। प्रफुल्ल पाटिल मैदान के अंदर चलते हुए फिलहाल। यॉर्क लाइन वाली गेंद थी, फिर एक बार वो हेलीकॉप्टर लॉन्च करना तो चाहती है। मिस फील्डिंग यहां पर भी की गई, गलती नहीं चलती और गलती को माफी नहीं मिलती। ये नसीब के 4 रन। एक तरफ रन चाहिए बैटिंग टीम को और दूसरी तरफ आपको रन बचाने हैं। मिस फील्डिंग करोगे तो घर वापसी का रास्ता होगा। एक और ड्राइव है ये कलाइयों के साथ, फ्लिक ऑफ द रिस्क वाला ये शॉट। 1 रन ही लेंगे क्योंकि स्ट्राइक अपने पास रखना चाहते हैं प्रफुल्ल पाटिल। इसी सिंगल के साथ ओवर नंबर 3 की समाप्ति होती हुई नजर आएगी। टीम का टोटल बना है 61 को चेस करते हुए 41, 41 रन। गेंदें बचेंगी 12, तो जीतने के लिए बनाने हैं 20, यानी 20 रनों की जरूरत आने वाली 12 गेंदों पर। 10 का वो रिक्वायर रन रेट, 12 गेंदे, 20 रन का वो समीकरण। जय हनुमान रीच टीम उनके सामने 24 लाइव इवेंट 4 ले। क्या कमाल का ये मैच हो रहा है। देखिए आधी रात हो चुकी है, लेकिन मैदान के अंदर रात अभी बाकी है, बात अभी बाकी है, क्योंकि मुकाबला अभी बाकी है, रन चेस बाकी है। ये 12 में 20 भी बाकी। चलिए जय हनुमान रीस, हर ओवर के बाद अंपायर भी वार्न कर रहे हैं आपको, चलिए जाइए अपने पोजीशंस पर। बारह गेंदे 20 रनों का ये समीकरण है। गेंदबाजी में हुआ है बदलाव। ओवर नंबर 4 संदीप पारंगी गेंदबाजी ट्रैक के ऊपर आपको आते हुए नजर आएंगे। 12 गेंदे 20 रन, ये ओवर बहुत महत्वपूर्ण है। इस ओवर में 6-7 रन अगर आते हैं, आखिरी ओवर में 12 से 13 रहते हैं, तो जय हनुमान रीच टीम जीतने के लिए लड़ाई कर सकती है। लेकिन इस ओवर में 12-15 अगर बनती है तो ये वन साइडेड मैच हो सकता है। आखिरी ओवर में टीम बोरले के लिए संदीप पारंगी और प्रफुल्ल पाटिल। जय हनुमान रीच तो 24 लाइव इवेंट बोरले। क्या होगा, ये कांटे की टक्कर जरूर है। कौन सिकंदर बनेगा और कौन घर जाएगा। पहली गेंद के ऊपर आक्रमण, हवा में गेंद, ऊंचाई ज्यादा दूरी कम, और ये आई है बड़ी सफलता। प्रफुल्ल पाटिल को डग आउट का रास्ता दिखाया। संदीप पारंगे ने बताया ये तो ट्रेलर झांकी है और आने वाली पिक्चर अब भी बाकी है। बड़ा विकेट। अब जीतने के लिए 20 रन बनाने हैं, लेकिन ये लड़ाई अब बराबर की हो चुकी है। दोनों टीमें अब आपको सेम पेज, सेम पोजीशन पर नजर आएगी। 12 गेंदे 26 रन की नायाब पारी खेली प्रफुल्ल पाटिल ने, लेकिन वो लौटे डग आउट में। जब टीम को जरूरत थी तब उनका विकेट गंवाना बहुत महंगा साबित हो सकता है। 11 गेंदे और जीतने के लिए 20 रन की जरूरत है।
संदीप पारंगी, ये खिलाड़ी मानो वो देवदूत बनकर आया है टीम जय हनुमान रेस के लिए, क्योंकि जिनकी विकेट उन्होंने निकाली है प्रफुल्ल पाटिल, कहीं ना कहीं आत्मविश्वास मजबूत होगा यहां से संदीप पारंगी का। बैकफुट से लॉफ्ट किया, एक और विकेट क्या मिल सकती है? बिल्कुल मिलेगी। विकेटों की छड़िया एक के बाद एक, बाय वन गेट वन वाला ये ऑफर मानो लगता हुआ, एक और झटका। दस गेंदें बची है और जीतने के लिए अब 20 रनों की जरूरत। मुकाबले ने अपनी करवट बदली है, खेल ने अपने माहौल को बदला है। गेंदबाजी करते हुए टीम अब आपको डोमिनेट करते हुए नजर आएगी। 10 गेंदें 20 रनों की ये दरकार। क्या होगा इस मुकाबले में? संदीप पारंगी तो मानो टॉप गियर में अपनी गाड़ी को दौड़ा रहे हो, मानो अपने टीम को जिताने का सपना लेकर आए हो और जिता कर ही जाऊंगा, ये उन्होंने मन में ठान लिया है। 10 गेंदें जीतने के लिए 20 रनों की जरूरत। गेंदबाज का कारनामा, बल्लेबाज का पंचनामा जो मैदान के अंदर आपको होता हुआ नजर आएगा। लेकिन नंबर 5 पर आएंगे भूषण पाटिल। भूषण पाटिल जर्सी नंबर 03। क्या वो मैदान के अंदर हीरो बन सकती है? क्या पोजीशंस को जीरो बना सकती है? या फिर संदीप पारंगी द मैन इन फॉर्म अपनी विकेट की कंसिस्टेंसी को मेंटेन रखेंगे? हैट्रिक बॉल संदीप पारंगी के लिए जरूर होगी। ऑन स्ट्राइक एंड पर भूषण पाटिल, नए बल्लेबाज तैयार है। लीव किया था बॉल को आउटसाइड टॉप स्टंप, ये व्हाइट लाइन के बाहर। अंपायर का सिग्नल आएगा व्हाइट बॉल का। व्हाइट गेंद आई है, प्रेशर रिलीज होगा। 10 गेंदे 19 रनों की दरकार है जीतने के लिए। हैट्रिक चांस तो मिस कर दिया है संदीप पारंगे ने, क्योंकि व्हाइट बॉल आती है तो वो हैट्रिक काउंट नहीं होती, मिस होती जरूर है। लेकिन 10 में 19 का समीकरण अब भी बाकी। गेंदबाज फिर एक बार तैयार। ओहो, बीट किया, टप्पा खाने के बाद स्किट होती हुई बॉल, काटा बदलती हुई है गेंद, विकेट कीपर के दस्तानों में आएगी। एवरी डॉट बॉल क्रिएटिंग द प्रेशर ऑन बैटर। हर एक डॉट गेंद आपके ऊपर का दबाव बढ़ाने वाली है। 9 गेंदें बचेंगी जीतने के लिए। 19 रनों का समीकरण है ये। संदीप पारंगे 3 गेंदें 2 सफलताएं, मात्र 1 रन। कमाल की गेंदबाजी करता हुआ ये खिलाड़ी मानो अपने टीम के लिए बताता हुआ, डोंट फियर व्हेन आई एम देयर। ये खिलाड़ी ने बताया है डरना मत, मैं हूं ना। कमाल की गेंदबाजी। लेकिन यहां से ये आक्रमण हुआ, ये तड़ाका, क्या बात है। हवा में छलांग लगाई उन्होंने, क्या रनों को बचाया है। क्या उनका पैर बाउंड्री रोप को टच हुआ था या नहीं? क्या होगा? तालियां तो बज रही है उनके लिए। अंपायर ने थर्ड अंपायर के पास मांग की है चेक करने के लिए। चलिए तीसरे अंपायर आएंगे, वो मैक्सिमम है कि नहीं, फेयर रोका है कि नहीं, उसको चेक करना है। चला चेक कराए सर। फेयर रोका है इन्होंने, सेफ है ये, मात्र 1 रन मिलेगा। टर्निंग पॉइंट हो सकता है। खिलाड़ी थे वहां पर जिन्होंने छलांग लगाई, उनका नाम है आयुष। आयुष सांबळे थे जिन्होंने हवा में छलांग लगाई। 2 कैच भी उन्होंने लिए। कमाल की फील्डिंग एफर्ट थी ये। यहां से एक और बार आक्रमण है, एक और बार कैच हिट का कॉल, और ये कैच को पकड़ा जाएगा। पकड़ा है कैच, और जय हनुमान रीस ने बनाया अपने लिए ये मैच। एक और बड़ी सफलता है ये। मौका देंगे डीजे को।
बची है और जीतने के लिए बनाने 18 रन. 7 balls are remain needed. 18 runs to win. That is the equation for Team 24 Live Events Porli. मैदान के अंदर संदीप पारंगे. मैंने बताया था ये खिलाड़ी मानो देवदूत बनकर आया हो, मानो वो संकट मोचक बनकर आया हो. ये डूबते को तिनके का सहारा यानी जय हनुमान रीस को संदीप पारंगे का सहारा है. कमाल की 5 गेंदें इन्होंने डाली, मात्र 2 रन दिए. 3 सफलताएं इन्होंने हासिल की है, 7 गेंदें और जीतने के लिए 18 की है जरूरत. न्यू बैटर आएंगे दर्शन पाटिल. आखिरी गेंद करेंगे अपने ओवर में संदीप. आखिरी गेंद जड़ में डाली है, यॉर्कर है. बल्लेबाजों को बनाती घन चक्कर है ये यॉर्कर. डॉट गेंद की समाप्ति. गेंदबाज का गाजा वाजा हो गया और संदीप पारंगे बिना ताज पहने राजा हो गया. ये राजाओं वाला खेल किया इन्होंने. अपने टीम की तरफ मुकाबले को खींचा इन्होंने. हनुमान रीस को जीत की दहलीज तक इन्होंने पहुंचाया है. लेकिन इतना खुश मत होइए क्योंकि अभी भी 6 गेंदें बाकी है और जीतने के लिए 18 रनों की जरूरत. क्रिकेट का खेल कभी भी पलट सकता है. यहाँ से पल में पत्ता पलट सकता है. खेल कभी भी बदल सकता है और 6 में 18 अब भी बनाई जा सकती है. 12 में चाहिए थे 20, मात्र 2 रन, 3 विकेट. संदीप पारंगे को बचाकर रखा था इस टीम ने. दे आर सेविंग देयर संदीप पारंगे फॉर द बेस्ट. उन्होंने अपने महत्वपूर्ण गेंदबाज को इंपॉर्टेंट ओवर के लिए बचाकर रखा था और क्या कमाल की उन्होंने गेंदबाजी की है. 6 गेंदें 18 रन मैदान के अंदर. क्या अब भी 24 लाइव इवेंट बोरले टीम इस रनों को बना सकती है? स्पीड अप कीजिए जय हनुमान रीस टीम. स्पीड अप आपको यहां से मेंटेन करना है. 6 गेंदें जीतने के लिए बनाने 18 रन. आखिरी ओवर और आखिरी ओवर में इस टीम की करंट पोजीशन के सर्वोत्तम खिलाड़ी शंकर पारंगे आपको गेंदबाजी ट्रैक के ऊपर बिल्कुल नजर आएंगे. 6 गेंदें 18 रन. 6 गेंदों पर 3 मैक्सिमम हिट लगाने पड़ेंगे. थकान से चूर चूर हो लेकिन सफर बाकी मत रखना. इरादों में कभी कोई कसर बाकी मत रखना. और तेरी मंजिल तो मुसाफिर सैकड़ों तक है. बस तो अपनी मेहनत में कभी कोई कसर बाकी मत रखना और वो मेहनत बल्लेबाजों को करनी है. 6 गेंदें और 18 का ये मैच जहां शंकर पारंगे गेंदबाजी ट्रैक पर तैयार है. पहली गेंद थी, वाइड है ये. अंपायर का सिग्नल आएगा वाइड बॉल का. 6 गेंदें 17 की दूरी है. 17 पे होता है खतरा लेकिन खतरों का बनना पड़ेगा खिलाड़ी. गेंदें 6 है तो बनाने भी है 17 रन. बल्लेबाज एक दूसरे से बातचीत करते हुए. मैं हमेशा कहता हूं क्रिकेट की खेल रणभूमि है ये और इस रणभूमि में रणनीति हमेशा आपको बनानी पड़ती है. क्या रणनीति होगी? यहां से गेंदें बची है 6 तो जीतने के लिए बनानी है 17 रन. शंकर पारंगे गेंदबाजी ट्रैक के ऊपर आपको तैयार यहां से बिल्कुल नजर आएंगी. 6 में 17 का ये समीकरण है. बल्लेबाज क्या माइंडसेट के साथ चलेंगे? अक्रॉस द लाइन गए थे, बैकफुट पर जाकर आक्रमण किया. गेंद निकल जाएगी डीप स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर. यह आया था 6 लेकिन अंपायर नो बॉल है. इसे कहते हैं बिना दसरा बिना दिवाली का बोनस. 6+1 मिलेंगे 7 रन और कहानी फिर एक बार पलटी है. ये खेल देखिए आप सीसॉ की तरह अप एंड डाउन पोजीशन में कभी यहां तो कभी वहां आपको जरूर नजर आएगा. फ्री हिट जरूर अंपायर ने सिग्नल दिया फ्री हिट का. चला स्पीडअप करायचं आहे. ओव्हर स्टेपिंगचा नो दिलेला आहे. हनुमान रीस संघ थोडं सहकार्य करायचं आहे. सगळ्या खेळाडूंना विनंती आहे. ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल दिलेला आहे त्यामुळे फिल्डिंग पोझिशन्सवर जा आपण आणि लगेच आपण पुढे खेळायला कंटिन्यू करायचं आहे. थांबू नका अजिबात, विनंती असेल. बराचसा वेळ या मॅचसाठी गेलेला आहे. 1:45 वाजलेले आहेत आता घड्याच्या काट्यामध्ये. अजूनही पहिल्या फेरीमध्येच आपण आहोत. विनंती आहे थोडा स्पीडअप ठेवा. 6 गेंदें बची है और जीतने के लिए बनाने होंगे 10 रन. 10 पे होता है बस लेकिन 10 का होता है दम. कौन दिखाएगा दम? कौन बनेगा मैदान का सिंघम? क्या बनाए जाएंगे रन या बचाए जाएंगे?
मारने वाले से ज्यादा बचाने वाला बड़ा होता है। 6 गेंदे और 10 रन है ये। चला पंच सांगतील ज्या काही गोष्टी असतील ते। पंच चलिए खेल को कंटिन्यू करना है। ओवर की शुरुआत करनी है आपको। गेंदबाज चेंज आप नहीं कर सकते क्योंकि नो बॉल है, तो फ्रेट की बॉल होगी अगली, और गेंदबाज चेंज करना ऐसे अलाउड नहीं है, तो आपको तुरंत बॉलिंग ट्रैक के ऊपर आना पड़ेगा। 6 गेंदें बची है और जीतने के लिए 10 रनों की जरूरत मैदान के अंदर नजर आएगी। 12 में चाहिए थे 20, तब संदीप पारंगे का वो ओवर जहां पर आए थे मात्र 2 रन 3 सफलताएं। 6 में चाहिए थे 18, पहली वाइड बॉल, दूसरी नो बॉल, जिस पर आया हुआ वो छक्का। टोटल 8 एक्स्ट्रा रन जो आपको इस ओवर की शुरुआत में नजर आए, और एक भी गेंद अभी तक पूरी नहीं हुई है। शंकर पारंगे क्या मैदान के अंदर अच्छी गेंदबाजी कर पाएंगे? 6 गेंदे 10 रन, क्या यहां से बचा सकते हैं? अंपायर ने अपने हेलीकॉप्टर को घुमाया, फ्री हिट का मौका बल्लेबाज के पास होगा। फ्री हिट वाली एक गेंद भी होगी, अपॉर्चुनिटी भी अच्छी है, तो रन भी बनाने पड़ेंगे। पंच आता आयोजक सांगतायत एक्स्ट्रा खेळाडू घ्यायला सांगा आतमध्ये, एवढा वेळ त्यांनी दिलेला आहे। छह गेंदे और जीतने के लिए 10 की जरूरत है ये। 6 गेंदे 10 रन, फ्रेट की गेंद थी, हाफ ट्रैकर थी। छोटी गेंद खोटी गेंद होती है, लेकिन ये टॉट गेंद भी आई है। शंकर पारंगी एक टॉट गेंद के साथ इनका आत्मविश्वास मजबूत होता हुआ आपको यहां से नजर आएगा। 5 गेंदें बची है और जीतने के लिए अब 10 रनों की जरूरत। क्या कमाल का ये मैच हो रहा है, कभी यहां तो कभी वहां। मुकाबले ने पल से पल में अपनी करवट बदली है। 5 गेंदे 10 की दूरी, एक और स्लोअर लेंथ वाली बॉल, एक और डॉट गेंद है। हमेशा मेरे गुरु कहते हैं डॉट गेंद डाले वो नायक, जो खेले वो खलनायक। 4 गेंदे और अब 10 का ये समीकरण जो मैदान के अंदर आपको बनता हुआ नजर आएगा। शंकर मैदान के अंदर अच्छी गेंदबाजी कर, और इन्होंने वो दिखाई भी, बताया कि अनुभव आपके पास होता है तो वो अनुभव आपका सबसे खतरनाक हथियार होता है। पिछली गेंद रफ्तार वाली थी, ये गेंद स्लोअर थी, बल्लेबाज को किया है खामोश। शंकर पारंगे का जोश। 4 में 10, 4 गेंदे 10 रन, एक और डॉट गेंद आई है। क्या बात है भाई, ये मुकाबला देखिए आप, हाई वोल्टेज ड्रामा है ये थ्रिलर है, ये मुकाबले के अंदर कांटे की टक्कर है, ये रोमांचक मैच है, ये दिल की धड़कनों को भी बढ़ाएगा, ये रोमांच को मैदान के अंदर लाएगा। 3 गेंदे और जीतने के लिए 10 रनों की जरूरत आपको मैदान के अंदर नजर आएगी। मानो शंकर पारंगे बताते हुए, ना रोक सकी कोई आंधी मुझे, ना रोक सका कोई तूफान है, मैदान पर तब तक लड़ूंगा जब तक मेरे अंदर जान है। और वो चांद दिखाई। ऑन साइड पर ये ड्राइव अलोंग द कार्पेट से सिंगल, पूरा फंबल हुआ, दूसरे रन के लिए भाग पड़े है। 2 रन मैदान के अंदर आपको पूरे होते हुए भी नजर आएंगे। गेंदे बची है, 2 रन बनाने 8, कौन लगाएगा किसकी वाट?
ये तो अब आपको यहाँ से बिल्कुल पता चलेगा। 2 गेंदें जीतने के लिए 8 रनों की आपको यहाँ से जरूरत नजर आएगी। जय हनुमान रेस बजरंग बली का आशीर्वाद लेकर उतरी हुई है टीम, तो उनके सामने 24 लाइव इवेंट पोरली अच्छे फॉर्म में चल रही है। 2 में 8 के बनाए जाएंगे। कौन किसकी वाट यहाँ से लगा पाएगा, किसकी तरफ ये जीत झुकेगी, तो किसको घर वापसी का रास्ता नजर आएगा, ये तो समय भी बताएगा। लेकिन 2 गेंदे और 8 रनों की जरूरत, तो शंकर पारेंगे फिर एक बार तैयार। यहां से मिस हो गए हैं। डॉट गेंद की समाप्ति आई है। जय हनुमान रेस टीम जीत के दरवाजे पर दस्तक देते हुए, सपोर्टर तालियां बजाते हुए, जोश का जल्लोश के साथ सेलिब्रेट करते हुए नजर आएंगे। इसीलिए शंकर पारंगे को इतना बड़ा खिलाड़ी कहा जाता है। बड़े मंच का बड़ा प्लेयर, ना सूरत देखता है ना मुहूर्त देखता है। शंकर पारंगे अपने टीम की जरूरत देखता है, और जरूरत देखते हुए इन्होंने जो गेंदबाजी की वो काबिले तारीफ है। 1 गेंद और जीतने के लिए 8 रन की जरूरत मैदान के अंदर अब आपको यहां से नजर आएगी। एक लीगल बॉल तो जय हनुमान रेस की जीत हो सकती है। क्या चमत्कार होगा? बिल्कुल नहीं। आखिरी गेंद आएगी डॉट बॉल, और इसी डॉट बॉल के साथ इस मुकाबले को जीतने के साथ अगले राउंड में जाएगी टीम जय हनुमान रेस। वेल डन, वेल प्लेड।